भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते होणार असून यामुळे शेगाव व बुलढाणा जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. संत गजानन महाराजांच्या पावन नगरीत होणाऱ्या या मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या माध्यमातून करण्यात येत असून ही संस्था देशातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित आयुर्वेदिक संघटना आहे. या 4 दिवसीय आरोग्य मेळाव्यात आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योग या आयुष उपचार पद्धतीच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, निदान व औषध उपचार करण्यात येणार आहेत. तसेच विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी वनौषधी लागवड, त्यांचे आर्थिक फायदे व शाश्वत शेतीविषयक विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देशभरातील नामवंत आयुष औषधी उत्पादक कंपन्या सहभागी होणार असून अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.